तीन लोक जे आहेत ते जास्त जखमी आहेत. त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये सकाळी ॲडमिट केला होता आणि त्यापैकी 2 लोकांना तिथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याचा उपचार सध्या चालू आहेत. 5 लोक किरकोळ जखमी आहे. त्याचे आयुष्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. आम्ही करू शकतो ते शासनाच्या प्रमाणे 4 लाख रुपये ज्या लोकांची मृत्यू झाली आहे त्याच्या कुटुंबाला आपण देत आहोत. आणि हा वारीचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये इनफॅक्ट लोक शिस्त पाळतात. म्हणजे चालक जे आहे, जे पैदल चालणारे लोक आहेत तेही शिस्त पाळतात आणि वाहन चालक जे आहेत ते शिस्त पाळतात. मोठ्या संख्येमध्ये लोक पण येतात आणि मागच्या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची काही घटना घडलेली नाही आहे. म्हणजे लाखो संख्येमध्ये गाड्या असताना डीडी सर आपण बातचीत करणार आहोत. सर, वारीमध्ये अपघात झालाय, 3 जणांचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत. काय मदत प्रशासन आपल्या मार्फत करणार आहे आणि वारीचं पुढचं नियोजन कसं असणार? आज सकाळी जेजुरीमध्ये बेलसेट टोल नाकाजवळ एक मोठी दुर्घटना झाली. त्या ठिकाणी एक ट्रॅक्टर टोल पास केल्यानंतर खूप गतीने आला आणि ते कंट्रोल लूज केला आणि काही लोकांवर त्याने गाडी चढवली आणि त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली 3 लोकांची मृत्यू झालेली आहे. 1 ते 7 दिंडी जी आहे त्यापैकी हे लोक होते आणि 3 लोक जे आहे ते जास्त जखमी आहे. त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये सकाळी ॲडमिट केला होता आणि त्यापैकी 2 लोकांना तिथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याचा उपचार सध्या चालू आहेत. 5 लोक किरकोळ जखमी आहे. त्याचे आयुष्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे त्याला आपण शासकीय मदत देतो आहे, पण मृत्यू झाल्यानंतर किती मदत केली तर ते कमी असते, कारण कुटुंबावर खूप मोठा एक संकट येतो आहे. पण किमान जी मदत आम्ही करू शकतो ते शासनाच्या प्रमाणे 4 लाख रुपये ज्या लोकांची मृत्यू झाली आहे त्याच्या कुटुंबाला आपण देत आहोत. जे जखमी आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत असते. जास्त जखमी असतात त्यांना 74,000 रुपयाची मदत असते आणि बाकी लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत असते ते आपण करतो आहे. याच्यामध्ये मुख्यतः जे प्रथमदृष्ट्या दिसते त्याच्यामध्ये असं आहे की जे ट्रॅक्टर चालक होता तो कंट्रोल लूज केला, स्पीडने जात होता आणि म्हणून हा अपघात झालेला आहे. आणि याच्यामध्ये पुढे आपण अजून जास्त काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. पण काय आहे की याच्यामध्ये ट्रॅक्टर खूप जास्त स्पीडने पुढे आला आणि म्हणून त्याने कंट्रोल लूज केला. तर हा अनफॉर्च्युनेट घटना त्या पद्धतीने घडलेली आहे आणि लोकांना चांगल्या पद्धतीने उपचार जे लोक अजून आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना आपण मदत सर्व प्रकारची देत आहोत. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्टचे आपले हेल्थ ऑफिसर सोबत सिव्हिल सर्जन हे सर्व उपस्थित आहे आणि ते मदत करत आहेत. सर, आपण जर पाहिलं तर वाऱ्यांमध्ये गाड्यांची आचारसंहिताने जास्त प्रमाणावरती जी लेन ठरवून दिलेली त्या लेनला वारीच्या गाड्या दिसत नाहीयेत, त्यामुळेही बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते आणि अशा अपघात घडतात. नाही, असं नाही आहे. हे बघा, आपण हा यात्रा मागचे किती वर्षापासून करत आलेलो आहोत. मागचे 4 वर्षापासून मी यात्रा पाहत आहोत. मी 2 वर्ष सातारामध्ये होतो, सध्या पुण्यामध्ये पण आहेत. आणि हा वारीचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये इनफॅक्ट लोक शिस्त पाळतात. म्हणजे चालक जे आहे, जे पैदल चालणारे लोक आहेत तेही शिस्त पाळतात आणि वाहन चालक जे आहे तेही शिस्त पाळतात. एवढी मोठ्या संख्येमध्ये गाडी येतात, एवढी मोठ्या संख्येमध्ये लोक पण येतात आणि मागच्या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची काही घटना घडलेली नाही आहे. म्हणजे लाखो संख्येमध्ये गाड्या असतानाही. आणि याच्यामध्ये प्रशासनाचा कुठला प्रकारचा यश आहे तसं आम्ही सांगत नाही, कारण प्रशासन त्याचं काम नेहमी करत असतो. हे जे लोक आहेत ते स्वतः खूप चांगल्या पद्धतीने शिस्त पाळतात म्हणून कुठल्याही प्रकारची घटना कधीही होत नाही आहे. अनफॉर्च्युनेटली हा एक इन्सिडेंट आज सकाळी घडला आणि त्याच्यामुळे काही लोकांची मृत्यू झाली. पण ओव्हरऑल आमचं जे मागचे 4 वर्षाचा माझा, जसं मी सांगितलं, माझा स्वतःचा अनुभव आहे की लोक खूप चांगल्या पद्धतीने शिस्त पाळतात. वाहतूक कोंडीचा जे विषय आपण सांगितलं त्याच्यामध्ये की संख्या प्रत्येक वर्षी वाढत चाललेली आहे आणि आपले जे रस्ते आहे त्याची जी रुंदी आहे ते मर्यादित आहे. तर लोकांची संख्यामध्ये वाढ असल्यामुळे, गाड्याची वाढ असल्यामुळे वाहतूक कोंडी होणे हे साहजिक आहे. आपला काम एवढं आहे की ते वाहतूक कोंडी किमान झाली पाहिजे आणि लवकरात लवकर जे आहे ते निघाले पाहिजे. त्या पद्धतीने पोलीस जे आहे ते दिवसरात्री काम करत असते आणि म्हणून आपण पाहतोय की जवळपास प्रत्येक ठिकाणी जे वेळ ठरवली असते त्या वेळेवर थोडाफार अर्धा तास 1 तास इकडे तिकडे झाला, त्याच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी जी आपली यात्रा आहे ते वेळेवर पोहोचते आहेत. नियोजन केलं जाईल. येस, डेफिनेटली. नक्की आपण जर पाहिलं तर पुढील काळामध्ये या संदर्भातले नियोजन जे आहे ते केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.